हाय सगळ्यांना, आज आलो मी वावरात पराठी उपट्याले। लोक सकाळीच येतात, दिवस नाही निघत तर आम्ही 12 वाजता आलो पराठा यायच्याले। या जेवायले नाही हो, पण उशिरा उठत बस काम येता बरोबर तो जेवण मस्त हरभरा घेतला, भाकर संग खायले हिरवागार आहे एकदम। आलो रूपा मी बंधू गेले तिकडे माचीस आणायला। आज गंज फुक्याले माचीसच नाही आणली। पराठी पाळले आमची, कापूस बिपूस झाला, काळशार वाळ झाला, अर्ध येचलं आता राहिलं अर्ध याच्याचं। झालं आता मस्त जेवण झालं, पण ऊन लय तपुरायला आता। एवढ्या उन्हात पराठा यायचा लागत आता हे एवढ्या। मी आजच आली, बंधू आणि रूपा 2 दिवस झाले येऊ राहिले, आणि माझी ड्युटी आजच लागली पराठा यायच्याले। 2 एकर असलं रूपानं बंधूनं, 2 एकर राहिलं। हे ते रूपा इकडे तिकडे उन्हाची। चला मग घेतो पराठा यायचून। बंधूनं घेतला मोठा बासा आणि त्यानं फुकू राहिले पराठीचे गंज एवढ्या उन्हात। एवढ्या उन्हात एकरभर पराठा येसले आम्ही आता। बंधू फुकू राहिले गंज, रूपा अजून याचूच राहिली। मी आली होती पाणी प्यायला, पाणी थंड राहावं म्हणून कपडा गुंडावला त्याले कॅनीले। झालं तर मग आता गंज फुकणं झाले, आता जायचं आहे घरी। नीन नाही ना कोणी आज इकडे तिकडेच बकऱ्या पाणी पाजल्या ना, म्हणून ते पाणी राहिलं तर हरभरा घेऊन राहिले घरी। चला झाली तयारी घरी जायची। या घरी आणा, घरी ते थैले डब्बा टाकला त्याला थोडे। हा का वरचा झाला का तयारी घरी जायची? बरोबर निघायच्या टायमावर इले भूक लागते। कोणची चिव आहे तर डोंबडी पेतेच ते। एका दिवसाच्या उन्हानं तोंड कशी झाली काळे काळे। चला मी घरी।